1930चा तो काळ होता. संपूर्ण भारत ब्रिटिश राजवटीखाली दबलेला होता. मुंबईच्या डोंगरीमध्ये सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचं रणांगण बनलं होतं. धर्म, जात, भाषा हे सगळं विसरून लोक इंग्रजांविरुद्ध उभे राहत होते. त्याच भागात एक 10-12 वर्षांची मुलगी सुद्धा गांधी विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती. देशासाठी तिने तिच्या नवऱ्यालाही सोडलं. पण काळाने असं काही वळण घेतलं की स्वातंत्र्यासाठी लढणारी तीच मुलगी डॉन झाली. एक अशी महिला जिला वरदराजन मुदलियार, करीमलाला आणि हाजी मस्तान यांसारख्या डॉननी बहीण मानलं होतं आणि दाऊद इब्राहिमने मौसी मानलं होतं. ती होती मुंबई अंडरवर्ल्डची पहिली माफिया क्वीन जेनाबाई दारूवाली. त्यानंतर 1950 मध्ये सरकारने मुंबईत दारू विक्रीवर पूर्ण बंदी घातली. त्यामुळे संपूर्ण मुंबईत अवैध दारूच्या अड्ड्यांचा सुकाळ झाला होता. त्याच काळात अवैध दारूचा मोठा माफिया होता वरदराजन मुदलियार. जेनाबाईने चावल व्यापारातून जमलेलं भांडवल घेतलं आणि पूर्ण लक्ष अवैध दारूच्या धंद्यावर केंद्रित केलं. लवकरच लोक जेनाबाई चावलवालीला जेनाबाई दारूवाली म्हणून ओळखू लागले. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.